17 या लक्ष्मीनगराच्या वतीला नवनिर्वाचित नगर पंचायतीचे भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक यांचा सत्कार समारंभ संपन्न होतोय। थोडासा वेळ झाला, मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण ढिबे साहेबांनी अचानक आणि देशपांडे साहेबांनी थोडं दुपारी मला निरोप दिला की साहेब कार्यक्रमाला आलं पाहिजे। आमच्याकडे 3 तारखेला तालुक्यातल्या तुमचं आता पर्व 1 संपलं, दुसऱ्या पर्वाचा शुभारंभ 3 तारखेला आंबेघरमधून आदरणीय महाराज साहेब करणार आहेत आणि त्याच्या नियोजनाची बैठक आज होती, त्यामुळे यायला थोडा विलंब झाला। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आमचे सर्व सहकारी, नुकतीच ज्यांची मेढा नगरपंचायतीमध्ये नगरसेवक म्हणून निवड झाली ते आदरणीय विकासराव देशपांडे, आदरणीय शिवाजीराव देशमुख, नितीनजी मगरे, शिवाजीराव गोरे, सुनीता तांबे, पुष्पा मुकणे, तेजस्वी इगावे, अनगा करंजेकर, आनंदी करजेकर, जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष, आपले भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय विठ्ठलजी देशपांडे, माजी नगरसेवक आमचे सहकारी आणि मार्गदर्शक ॲडव्होकेट नवनाथजी देशमुख, आमचे दुसरे मार्गदर्शक आदरणीय संजयजी सपकाळ, किरणजी ढेबे, धनंजयजी खटावकर आणि आमचा सहकारी महाराजांनी ज्यांचं नुकतंच नाव घेतलं ते आदरणीय रोहितजी देशमुख, त्यांचा वाढदिवस होता, एकनाथजी तांबोडी, अशोकजी भोई पत्रकार आणि आमचा सहकारी मोहसिन शेख, सगळ्यांचंच मान्यवरांचं नाव घेतलं पाहिजे। आमचा भूषण देशमुख माग उभा आहे आणि ज्यांनी आता आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलं ते कायमस्वरूपी आमच्या सुखदुःखामध्ये, म्हणजे क्षेत्र कुठलेही असू देत, परंतु अतिशय जिद्दीनं कष्टानं, अगदी माझ्या भावापेक्षा सुद्धा जास्त माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये अगदी हक्कानं उभे असतात ते आदरणीय हरिभक्तीपरायण प्रवीण महाराज शेलार आणि सर्वच आपण लक्ष्मीनगर आणि 17 नगर मधले सगळे मान्यवर मंडळी, खास करून ज्याने या निवडणुकीमध्ये आम्हाला सगळ्यांना सहकार्य केलं त्या देशमुखाळीतले सगळे आमचे माझे तरुण सहकारी, एखाद्याचं नाव जरी घ्यायचं राहिलं तरी अडचणीचा विषय होईल। आदरणीय जाधव साहेब, सगळी बरीचशी मान्यवर मंडळी मला इकडे दिसत आहेत, बऱ्याचशा महिला मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। निवडणूक आपल्या सगळ्यांचे लाडके नेते, आमचं दैवत महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आदरणीय महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्यांनी लढली। निवडणुकीमध्ये काय काय झालं आपल्या सगळ्यांना माहिती आहे। शेवटी निवडणुकीमध्ये आपले विरोधक हा विरोधी पार्टी नव्हताच, कोणी किती जरी गप्पा मारल्या आपल्याच माणसाने खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम थोड्याफार प्रमाणात केला। आपल्या ज्या 6 सीट गेल्या त्याची निश्चितपणाने खंत या निवडणुकीचा महाराज साहेबांचा शिलेदार म्हणून आम्हाला सगळ्यांना देशमुख साहेब आपल्या सगळ्यांना त्याची आहे, परंतु त्याची कसर ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सव्याजाने परतफेड करणार आहे। मला थोडा वेळ कमी मिळाला, 10-12 दिवसाचा पिरियड होता, परंतु याच्या अगोदर सुद्धा 5 नगरसेवक त्यांच्या मंडळींचे सगळ्यांचे होते। वैयक्तिक टीका टिप्पणी वाद हेवेदावे न करता तुम्ही सगळ्या मंडळींनी देशमुख साहेब जे शब्द आपल्या प्रत्येकाच्या प्रभागामध्ये दिले, मेढेच्या जनतेने एवढं भरभरून आपल्या सगळ्यांना प्रेम केलंय, त्याच्या प्रेमातून उतराई होण्याची खऱ्या अर्थानं वेळ ही आता सुरू झालेली आहे। प्रत्येक नगरसेवकाला माझी विनंती आहे की आपण सर्वांनी मेढा नगरीच्या विकासामध्ये आदरणीय महाराज साहेबांचे आपण सगळे सहकारी म्हणून प्रत्येकाने त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात लक्ष घालून काम करण्याची आवश्यकता आहे। आता साहेब म्हटले पिण्याच्या पाण्याचा विषय आपण सगळ्यांनी मार्गी लावला पाहिजे। महाराज साहेबांचं ऑलरेडी कालपासून त्या सगळ्या गोष्टीवर अतिशय बारकाईने लक्ष आहे। 2 टँकरच्या ऐवजी 10 टँकर तुम्ही उद्या सांगा, आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये पाठवू, परंतु एक चांगल्या प्रकारचा कायमस्वरूपी तोडगा
शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून या मेढा नगरीमध्ये झाला पाहिजे, या गोष्टीचा दृष्टिकोन आदरणीय महाराज साहेबांचा आणि आपल्या सगळ्या मंडळींचा आहे. आपण नगराध्यक्ष पदाचा चार्ज घेतला की ताबडतोब आपण आपल्या सगळ्या बाकीच्या गिरंजी गोष्टीला आपण सुरुवात करू. कारण या निवडणुकीमध्ये मी एक ऑब्झर्व केलं की जे जीवाभावाचे आपल्या सगळ्यांचे सहकारी होते, रात्रंदिवस जे आपल्या बरोबर होते, जे आपल्या बरोबर ज्याच्या खांद्यावर विश्वासानं मान ठेवावी, अशा बऱ्याच मंडळींनी खऱ्या अर्थानं केसानं गळा कापण्याचं काम केलं. परंतु आपल्याला सगळ्यांना खऱ्या अर्थानं याच्यामध्ये एक बोध घ्यायचा आहे की आपल्याला खऱ्या अर्थानं या नंतरच्या 5 वर्षामध्ये आपल्याला सिद्ध व्हावं लागेल. आपल्याला प्रत्येकाला भारतीय जनता पार्टी म्हणून, आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजेंचे शिलेदार म्हणून आपल्याला सगळ्यांना सिद्ध व्हायला लागेल. आणि त्याच्यासाठी जे जे काय काय करायला लागेल ते आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण निश्चितपणानं करू, अशी ग्वाही या सत्कार समारंभाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देऊ इच्छितो. कारण काही मंडळी फक्त गप्पा मारतात. एका बाजूला म्हणतायत आम्हाला प्रचंड यश मिळालं, दुसऱ्या बाजूला लोकांना धमकवण्याचं काम चालू आहे, तिसऱ्या बाजूला कुठेतरी भावकी गावकीचं राजकारण चालू आहे. झालं, निवडणूक झाली, निवडणूक संपली. निवडणुकीच्या नंतर प्रत्येकाने हातात हात घालून खऱ्या अर्थानं खिलाडू वृत्तीनं ज्याचा पराभव झालाय त्यांना मान्य करून दुसऱ्या दिवसापासून आपल्या कामाला खऱ्या अर्थानं सुरुवात करायला लागते. बऱ्याच लोकांना वाटत होतं आपल्याला लॉटरी लागेल, आपल्याला काहीतरी पदरात पडेल, परंतु बऱ्याच लोकांचा भ्रमनिराश झाला. त्यामुळं एक चांगल्या पद्धतीचं खऱ्या अर्थानं मेढा नगरीचं, जसं महाराजसाहेब सांगत होते तसं एक चांगल्या प्रकारचा रोडमॅप आपण सगळ्या मंडळींनी बसून डिझाईन करू. जे ज्या पद्धतीनं आपल्या प्रभागातल्या किंवा मेढा नगरीतल्या सगळ्या लोकांच्या अपेक्षा आपल्याकडनं आहेत, त्या निश्चितपणानं अपेक्षा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून पूर्ण होतील. खास करून 17 नंबर प्रभाग आपलं आदरणीय महाराज साहेबांच्या आणि आमच्या सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी मी आभार मानतो की आपल्याच खऱ्या अर्थानं सहकार्यानं मेढ्यातल्या सगळ्यांनीच काम केलंय, परंतु सगळ्यात जास्त मतदान आणि जास्त लीड हे प्रभाग क्रमांक 17 ने दिलं. आपल्या सगळ्यांचं मी भारतीय जनता पार्टी, आदरणीय महाराज साहेब आणि सर्वच मेढेकरांच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक या निमित्तानं आभार मानतो. एक चांगल्या प्रकारची जबाबदारी आदरणीय देशमुख साहेबांवर आपण दिलेली आहे. देशमुख साहेब आपल्या प्रत्येकाच्या विश्वासाला सार्थ ठरतील. एक चांगल्या प्रकारचं विकास काम प्रभाग क्रमांक 17 मध्ये आणि पर्यायानं सगळ्या मेढा नगरीमध्ये निश्चितपणानं होईल अशी आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे. गोरे साहेब, आपण सगळी मंडळी, आपण सगळ्यांनी आता पुढे लागून, देशपांडे साहेब, आपल्याला मेढा नगरीचा चेहरा मोहरा बदलायचा आहे. काय मंडळी सांगत होती, विकास काम म्हणजे दिवं लावणे आहे का, रस्ते करणं आहे का, पाण्याची स्कीम करून आहे का डेबे साहेब? तर खऱ्या अर्थानं विकास काम काय असतं हे येत्या 1-2 वर्षामध्येच आपल्याला, खास करून विरोधकांना दिवसा त्यांच्या डोळ्यासमोर अशी लाईट पेटवून दाखवायचे की या प्रकारची विकास कामं खऱ्या अर्थानं आपले सगळ्यांचे आदरणीय महाराज साहेब आणि आमची ही सगळी नवीन टीम निश्चितपणानं मेढा नगरीमध्ये करून दाखवेल. कारण गप्पा मारण्यासाठी आणि निवडणूक संपली हम चले दिल्ली असला इकडे विषय नाहीये. काम महाराज साहेबांचा असे, शब्द दिला की विषय संपला. इकडे शब्दाचं राजकारण चालतं, शब्दावरच समाजकारण चालतं. आणि खऱ्या अर्थानं आपल्या शिवछत्रपतींचे वंशज असणारे आपले महाराज हे रात्रंदिवस आपल्या जनतेच्या सेवेसाठी आणि मेढेकरांच्या सेवेसाठी आहेत. हेच या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगतो. थोडासा यायला उशीर झाला त्याबद्दल परत एकदा दिलगिरी व्यक्त करतो. आम्हाला सगळ्यांना निमंत्रित केलं, आमचा मान सन्मान केला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा मनपूर्वक आभार मानतो. महाराज साहेबांनी आपल्याला इन्व्हिटेशन दिलेच, परंतु आपण सर्वांनी येत्या 3 तारखेला संध्याकाळी 6 वाजता आंबेघरमध्ये भोजनासाठी सर्वच मेढेकरांनी यावं अशी आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो आणि मी थांबतो. हॅलो,